कबीरदासांचे दोहे ऐकून ना दररोज एक नवीन ऊर्जा भेटते सर्वांना. जय सियाराम. सकाळ सकाळ छान अशी 5:30ला एकदा आध्यात्मिक शाळा उघडली. लगेच काकडा आरती सुरू होते. छान असा हरिपाठ ही अर्धा त्याच्यातही होतो. म्हणजे पूर्ण हरिपाठ 5 सव्वा 5ला चालू होतो. पहिल्यांदा तर 10 मिनटं ओम नरेंद्र नाथायन महाचा जप असतो आणि परत हरिपाठ चालू होतो. मी 5:30ला कंटिन्यू उघडत असते आध्यात्मिक शाळा. सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. इकडं मग ताकही करून घेतलं. भरपूर असं साठलेलं होतं. चला म्हटलं आज करून घ्यावं. खरं तर मी रानाच्या वाटाने भरपूर लांब गेलेली होती नीताताईच्या घरापर्यंत, पण नीताताईंचं यायचं आज कॅन्सल झालं. त्या अचानक म्हटल्या नाही. परत त्यांच्या घरापासून सगळा पिशवीत पसारा नेलता, म्हणजे की आमचे डबे वगैरे. मग ती परत आले, सगळं घरातलं कामावरावरी केली, पिठं ते भरून ठेवले. आता जास्त पिठं असल्यामुळं का पिठं काय डब्यात बसत नाहीत म्हणून टाकीत असे ओतून ठेवले होते. आणि हरभऱ्याची डाळ आता आपल्या घरची आहे आणि घरच्या वस्तू असल्या की कसं सबडबड असलं की माणसाला त्याची किंमत कळत नाही. ज्यावेळेस विकत घ्यायची वेळ आली की त्यावेळेस कळतं बापरे किती म्हणजे महाग आहे. इकडं मग म्हटलं चला डाळ उन्हात टाकून घ्यावी आणि डाळ उन्हात टाकायला गेले. रानात जाण्यापूर्वीच खवा बांधून ठेवलेला होता आणि इकडे म्हटलं चला उडीद पण चाळून घ्यावेत, कारण उडदात माती आणि जेवढे काही चांगले निघते तेवढे म्हटलं चला चाळून घ्यावे, कारण आता भुंग लागतात. बरेच दिवस ठेवले की तसले भुंग्याची किडे लागतात, त्याच्यामुळे म्हटलं चला गाळून ठेवावी. तर चाळण्या बघितल्या तर एक होती जरा मोठ्या साईजची, त्यातून तर सगळेच उडीद आणि माती पण खाली पडली असती. आणि ही जरा मिडियम साईजची छोटी ज्वारी जी खाली पडते ना ती ही चाळणी आहे. चला म्हटलं ह्यानं चाळून घ्यावं. आणि ह्यानं काय झालं, माती बारके जी काही उडीद असतात ते खाली गळून पडले आणि मोठे मोठे उडीद आणि मोठे मोठे मातीचे खडे होते ते वर राहिले. अशा प्रकारे प्रत्येक चाळणी थोडं थोडं असं निघलं आणि दुपारी धुवूनही टाकलं. आणि आम्ही गेलो थोडीशी खरेदी करण्यासाठी, जी की दिवाळीत राहून गेलेली होती. खूप सारा राडा असला की मग काय लक्षात येत नाही काय घ्यावं आणि काय ठेवावं. आणि आम्ही चाललो येरमाळ्यात.